and today we are going to learn the next chapter, that is degrees of comparison. तर डिग्रीज ऑफ कंपॅरिझन हा चॅप्टर आज आपण शिकणार आहोत. हा नवीन चॅप्टर आहे आणि आपण जे शिकणार आहोत ते अगदी मुळापासून तर अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त डिटेलमध्ये शिकणार आहोत. देन यू मे बी स्टुडंट्स ऑफ द MPSC, यू मे बी स्टुडंट्स ऑफ एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, और यू मे बी स्टुडंट्स ऑफ हाय स्कूल और ज्युनियर कॉलेज और सीनियर कॉलेज. इट इज युजफुल फॉर ऑल द क्लासेस. हे सर्व वर्गासाठी आहे, कारण आपण या सर्वांचा समावेश करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे अगदी शॉर्ट मध्ये न घेता इत्तेंभूत अगदी सविस्तर प्रोफाउंड नॉलेज आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून थोडासा 1, 2, 3, 4 असे किती व्हिडिओ होऊ शकतात सांगता येत नाही, निश्चित सांगता येत नाही. जेव्हा हे व्हिडिओ होतील तेव्हा तुम्हाला यांची संख्या लक्षात येईल. तर सुरुवातीला आपल्याला मनामध्ये येणारा पहिला प्रश्न आहे, हाऊ मेनी टाइप्स ऑफ डिग्रीज आर देअर. डिग्रीचे एकूण प्रकार किती आहेत? तर पहिली गोष्ट तुम्ही समजून घ्या, देर आर 3 टाइप्स ऑफ डिग्रीज. डिग्रीचे प्रकार किती आहेत? 3 आहेत. अँड विच आर दे? पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री अँड सुपरलेटिव्ह डिग्री. दीज आर द 3 टाइप्स. डिग्रीचे 3 प्रकार कोणते आहेत? पॉझिटिव्ह डिग्री एक आहे, दुसरा प्रकार आहे कंपॅरेटिव्ह डिग्री, तिसरा प्रकार आहे सुपरलेटिव्ह डिग्री. मग आता पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे कसं? आपण उदाहरणामध्ये घेऊया. पहिला शब्द आपण घेतला हाय, हे पॉझिटिव्ह मध्ये आहे. आणि कंपॅरेटिव्ह केल्यानंतर हायर. हाय म्हणजे उंच, हायर म्हणजे त्याहून उंच किंवा अधिक उंच. आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये होईल हायेस्ट. हाय, हायर, हायेस्ट म्हणजे सर्वात उंच, उंच, अधिक उंच, सर्वात उंच. अशा पद्धतीने त्या शब्दाची डिग्री केल्या जाते. मग पुढील प्रश्न असा निर्माण होतो, डिग्री तयार करण्यासाठी तो शब्द पार्ट्स ऑफ स्पीच मधील कोणत्या जातीचा असला पाहिजे? कारण का सर्व शब्दाची होत नाही. नाहीतर आपण इथं पाहिलं बोर्ड, बोर्ड हे नाऊन आहे आणि याला जर आपण बोर्डर, बोर्डेस्ट केलं होणार नाही. किंवा माझ्या हातामध्ये आहे पेन, दिस इज द नाऊन, ह्या वस्तूला दिलेलं नाव आहे आणि याला जर पेन, पेनर, पेनेस्ट केलं, इट कॅन नॉट बी, बिकॉज नाउन्स आर नॉट चेंज्ड इनटू डिग्री फॉर्म्स. ओके, लेट अस टेक द वर्ब देन. एखादा वर्ब पाहूया आपण. एखादा कम आहे, कम म्हणजे येणे, कम, कमर, कमेस्ट. नो, दिस इज नॉट द डिग्री फॉर्म्स. मीन्स डिग्री फॉर्म्स आर नॉट फॉर्म्ड फ्रॉम द वर्ब्स आल्सो. क्रियापदाची सुद्धा डिग्री होत नाही. मग डिग्री कशाची होते नेमके आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हणजे विशेषण आणि क्रियाविशेषण, ॲडजेक्टिव्हज अँड ॲडव्हर्ब्स आर चेंज्ड इनटू डिग्री फॉर्म्स. डिग्री ही फक्त विशेषण आणि क्रियाविशेषण या दोनच वर्ड क्लासेसची होते. हे जे वर्ड क्लास आहेत, ह्या ज्या शब्दाच्या जाती आहेत, म्हणून जेव्हा तुमच्या पुढे डिग्री असा शब्द येतो तेव्हा विचार करायचा आहे तुम्हाला. कारण तुलनात्मक बोलणार आहोत. याच्यापेक्षा तो, त्याच्यापेक्षा ती, सर्वात कमी, जास्त, लहान, मोठा असं तुलनात्मक तौलनिक पद्धतीने आपण अभ्यास करणार आहोत. कंपॅरेटिव्हली वी आर गोइंग टू जस्ट स्टडी सो दॅट डिग्री फॉर्म्स आर मेड फ्रॉम द ॲडजेक्टिव्हज अँड ॲडव्हर्ब्स. म्हणून ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्बचेच डिग्रीचे रूप होतात. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा, पहिली कंडिशन. मग त्याच्यानंतर पुन्हा शंका येऊ शकते की जसे डिग्रीचे 3 प्रकार आहेत, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह, मग याच्यामध्ये काही प्रकार आहेत का? जसं वर्ब मध्ये आपण पाहिलं, त्याच्यामध्ये फुल वर्ब्स आहेत, हेल्पिंग वर्ब्स आहेत. फुल वर्ब्स मध्ये पुन्हा प्रकार आहेत, ट्रान्झिटिव्ह आहे, इंट्रान्झिटिव्ह आहे. त्याच्यानंतर हेल्पिंग मध्ये पुन्हा प्रकार आहेत, स्पेशल ऑक्झिलरी आहेत, मॉडल ऑक्झिलरी आहेत. मग तसे डिग्रीमध्ये काही प्रकार आहेत काय? आहेत. डिग्रीचे तसे 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक आहे ग्रेडेबल डिग्री आणि दुसरा आहे नॉन ग्रेडेबल. ग्रेडेबल अँड नॉन ग्रेडेबल, दीज आर द 2 टाइप्स ऑफ डिग्री. हे डिग्रीचे 2 प्रकार आहे. मग आता पुन्हा प्रश्न पडते, ग्रेडेबल म्हणजे काय असेल बरे? सर्व लिखित देणार आहे. जस्ट आय विल इंट्रोड्यूस यू इन द बिगिनिंग. आणि चॅप्टरच्या बिगिनिंगला थोडंसं पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर समजावून सांगणे आवश्यक असते. मग ग्रेडेबल म्हणजे काय? आपण पाहतो एखादं विशेषण घेतलं, त्या विशेषणाला आपण तुलना करण्यासाठी, अधिक म्हणण्यासाठी, जसं इथं टॉल आहे, टॉल म्हणजे उंच, त्याच्याहून उंच कोणी असेल, समजा रमेश इज टॉल म्हणलं, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये उमेश इज टॉलर दॅन रमेश म्हणलं, टॉल पेक्षा टॉलर म्हणल्यानंतर अधिक उंच आहे, याला कंपॅरेटिव्ह म्हणतो. आणि तिसऱ्या वेळेला म्हणलं टॉलेस्ट, टॉल, टॉलर, टॉलेस्ट म्हणजे याचे 3 रूप झाले. म्हणजे सर्वच विशेषणाचे रूप असे होत नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. नाहीतर मी अगोदर सांगितलं आहे, डिग्री ही फक्त विशेषण किंवा क्रियाविशेषणाचीच होते. बट नॉट ऑल द ॲडजेक्टिव्हज अँड ॲडव्हर्ब्स आर चेंज्ड इनटू द डिग्री
फॉर्म्स, सर्वच विशेषण आणि क्रिया विशेषणांना डिग्री फॉर्म्स मध्ये चेंज करता येत नाही. जसं आता टॉल हे विशेषण आहे, जसं टॉल बॉय म्हणतो, बॉय बद्दल अधिक माहिती देणारा शब्द हा टॉल आहे. दिस इज द ऍडजेक्टिव्ह अँड दॅट टॉल कॅन बी चेंज्ड इनटू टॉलर अँड टॉलेस्ट इफ वी कॅन चेंज, दॅट इज कॉल्ड अ ग्रेडेबल ऍडजेक्टिव्ह. जर आपल्याला चेंज करता येत असेल तर आपण त्याला म्हणू ग्रेडेबल ऍडजेक्टिव्ह. परंतु काही शब्दांना आपण असं चेंज करू शकत नाही. जसं आपण म्हणलं प्रायमरी एज्युकेशन, प्राथमिक शिक्षण आहे. एज्युकेशन इज द नाउन अँड प्रायमरी इज द ऍडजेक्टिव्ह. वी कॅन नॉट से मोर प्रायमरी अँड द मोस्ट प्रायमरी. याला म्हणता येत नाही, मोर आणि मोस्ट लावता येत नाही किंवा त्याला इयर आणि ईएसटी लावता येत नाही. काही विशेषणांना डिग्रीचे रूप नसतात. अशा रूपांना, अशा विशेषणांना आपण नॉन ग्रेडेबल ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो. म्हणजे डिग्रीमध्ये दोन प्रकार आहेत ऍडजेक्टिव्हचे, ग्रेडेबल आणि नॉन ग्रेडेबल असे. पुन्हा ग्रेडेबलमध्ये दोन प्रकार पडणार आहेत. ग्रेडेबल ज्याचे असे डिग्रीचे रूप होतात त्याचे पुन्हा दोन प्रकार आहेत, रेग्युलर ऍडजेक्टिव्ह आणि इरेग्युलर ऍडजेक्टिव्ह. काही रूप आपण जसं पाहिलं, टॉल टॉलर टॉलेस्ट आहे, हाय हायर हायेस्ट आहे, ब्रेव ब्रेवर ब्रेवेस्ट आहे, क्लेवर क्लेवरर क्लिअरेस्ट आहे किंवा कुल कुलर कुलेस्ट आहे. हे इयर आणि ईएसटी लागून जे सरळ सरळ रूप होतात यांना म्हणतो आपण रेग्युलर डिग्री फॉर्म्स. परंतु अशी काही रूपे आहेत, गुड बेटर बेस्ट, आता गुडचं गुडर होत नाही, किंवा बॅड वर्स वर्स्ट आहे, किंवा लिटल लेस लिस्ट आहे, मग याला म्हणतात इरेग्युलर फॉर्म्स. ते सर्व आपण आता सविस्तर लिखित स्वरूपामध्ये पाहूया. कदाचित पहिल्या 1-2 व्हिडिओमध्ये आपल्याला ही सविस्तर माहिती, म्हणजे डिग्री प्रत्यक्ष शिकण्याआधी ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत अगदी क्लिअर माहीत असणं आवश्यक आहे. बिकॉज इफ यू आर गोइंग टू अटेंड एनी MPSC एक्झाम, maybe for the PSI, maybe for the banking sector, maybe anywhere, just you should have the profound knowledge of that subject, and I am trying to provide that all, whatever I know, that I am going to provide you. So let us see now, write down here. तर पहा, आता तुम्हाला अगदी 2 मिनिटामध्ये 1 मिनिटामध्ये याचे स्क्रीनशॉट घ्यायचे आहे, कारण आपल्याला असे अनेक वेळा बोर्ड लिहावं लागणार आहे. डिग्री फॉर्म्स ही ॲडजेक्टिव्ह व ॲडव्हर्बचीच होतात, ही पहिली गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे, देर आर 3 डिग्रीज इन इंग्लिश अँड दे आर पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री अँड सुपरलेटिव्ह डिग्री. मराठीमध्ये जेव्हा विचार करतो आपण, पॉझिटिव्ह डिग्रीला समभाव म्हणतात, कंपॅरेटिव्ह डिग्रीला तरभाव म्हणायचं आणि सुपरलेटिव्ह डिग्रीला तमभाव. अशा पद्धतीने आणि या सर्वांना मिळून आपण म्हणतो तरतमभाव. तरतमभाव. आणि डिग्रीज ऑफ कंपॅरिझन जी आहेत याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक आहे ग्रेडेबल ॲडजेक्टिव्ह आणि नॉन ग्रेडेबल ॲडजेक्टिव्ह. आता ग्रेडेबल ॲडजेक्टिव्ह म्हणजे कसे, ज्या ॲडजेक्टिव्हचे 3 रूप होतात, जसे टॉल टॉलर टॉलेस्ट, हाय हायर हायेस्ट, किंवा हॉट हॉटर हॉटेस्ट, बिग बिगर बिगेस्ट, स्मॉल स्मॉलर स्मॉलेस्ट, असे ज्याचे रूप होतात त्यांना म्हणायचं ग्रेडेबल ॲडजेक्टिव्ह. आणि नॉन ग्रेडेबल ॲडजेक्टिव्ह हे जसे प्रायमरी आहे, आता याला मोर प्रायमरी किंवा मोस्ट प्रायमरी होत नाही, हे ॲडजेक्टिव्ह आहे. किंवा आपण म्हणलं मेडिकल, मेडिकल हे एल लागल्यानंतर ॲडजेक्टिव्ह होईल. मेडिसिन हे नाऊन आहे, परंतु मेडिकल हे ॲडजेक्टिव्ह आहे. मोर मेडिकल किंवा मोस्ट मेडिकल होत नाही. किंवा असे भरपूर आहेत. एक्सटर्नल म्हणलं, एक्सटर्नलला मोर एक्सटर्नल, मोस्ट एक्सटर्नल होत नाही, किंवा एक्सटर्नलेस्ट होत नाही. किंवा युनिक आहे, एकमेव, दुसरा नाही, याला मोर युनिक किंवा मोस्ट युनिक म्हणत नाहीत. म्हणजे असे ॲडजेक्टिव्ह आहेत की त्यांना आपण म्हणतो नॉन ग्रेडेबल ॲडजेक्टिव्ह. टेक अ स्क्रीनशॉट. लगेच याचे स्क्रीनशॉट घ्या, मी बाजूला होतो. Just we have seen there are 2 types of adjectives, gradable adjectives and non-gradable adjectives. And again
देर आर टू टाइप्स ऑफ ग्रेडेबल ॲडजेक्टिव्ज. ग्रेडेबल ॲडजेक्टिव्जमध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये प्रकार असे आहेत की रेग्युलर ॲडजेक्टिव्ज अँड इरेग्युलर ॲडजेक्टिव्ज. याच्यामध्ये रेग्युलर आणि इरेग्युलर आहे. आता रेग्युलर ॲडजेक्टिव्ज म्हणजे कसे असतात? स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट, बिग, बिगर, बिगेस्ट असे. आता याची लिस्ट आपल्याला पुढे घ्यायची, फार मोठी इथं जास्त देण्याची आवश्यकता नाही. म्हणजे ज्याला ER किंवा EST लागून म्हणजे कुठल्या तरी नियमामध्ये बसते त्याला, किंवा मोर आणि मोस्ट लागते, ज्याला कुठल्या तरी नियमामध्ये ते बांधीव आहे, अशा पद्धतीने जर त्याचं कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह फॉर्म तयार होत असेल तर त्याला आपण म्हणतो रेग्युलर ॲडजेक्टिव्ज. त्याला म्हणायचं रेग्युलर ॲडजेक्टिव्ज. परंतु ह्यापैकी कुठलाच नेम लागत नसेल, वेगळ्याच पद्धतीने त्याचं कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर होत असेल तर अशा वेळेला त्याला म्हणतो आपण इरेग्युलर ॲडजेक्टिव्ज. जसं की गुड, बेटर, बेस्ट. इथं मोर पण लागलेलं नाही किंवा गुडला ER पण लागलेलं नाही, म्हणजेच हे वेगळ्याच पद्धतीने होतात. देर आर नॉट पर्टिक्युलर रूल्स, इट डझंट फॉलो एनी रूल. कुठलाही नेम हे फॉलो करत नाही, म्हणून बॅड, वर्स, वर्स्ट अशा पद्धतीने डिग्रीचे तर रूप होणारेच आहेत, हे ग्रेडेबलच आहेत, याचे रूप तयार होतात, परंतु काही नियम फॉलो करतात त्यांना आपण रेग्युलर म्हणायचं. जे नियमाचं अनुकरण करत नाहीत त्यांना म्हणायचं इरेग्युलर ॲडजेक्टिव्ज. आता याच्यानंतर तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट घ्यायची आहे, कारण का आता लगेच एक बोर्ड लिहून दिल्यानंतर ते सर्व पाहण्यासाठी तुमचा वेळ वेस्ट होऊ नये म्हणून लगेच त्या ठिकाणी स्क्रीनशॉट घ्यायची, बाजूला होईल मी तेवढ्या वेळासाठी. पुन्हा दुसरा बोर्ड तुमच्या समोर येईल, कारण का आपल्याला याचे रूप माहीत असणं आवश्यक आहे. रेग्युलर फॉर्म्स कोणते आहेत त्याची तुम्हाला लिस्ट देणार आहे बोर्डवरच, त्याच्यानंतर इरेग्युलर कोणते आहेत त्याची लिस्ट तुम्हाला देणार आहे. काही नाही, 1-2 वेळा 3 वेळा फक्त बोर्डचं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तेवढे आपण स्क्रीनशॉट घेतलं म्हणजे हा भाग फास्ट पुढे निघून जाणार आहे. फक्त मला वेळ लागेल, तुम्हाला मात्र निश्चित लागणार नाही, बिकॉज आय हॅव टू केअर यू. ओके, टेक स्क्रीनशॉट. तर आपण ग्रेडेबल डिग्री फॉर्म्समध्ये रेग्युलर जे काही ॲडजेक्टिव्ज आहेत त्याचे रूपांना सुरुवात केलेली आहे. तर यापैकी तुम्हाला बरेच माहीत आहेत, जे काही माहीत नसतील ते माहीत असो अथवा नसो, मी प्रत्येकाचा पहिला अर्थ दिलेला आहे. पहा, पहिला नियम असा आहे, विशेषणाच्या पहिल्या रूपास ER किंवा EST प्रत्यय जोडून त्याचे कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्हचे रूप बनवले जाते. मग पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह, आता हे 3 डिग्रीचे रूप आहेत, असे 3 कॉलम केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहा, बेटर, बेटर मीन्स कडवट, चवीला जे कडवट असते, कडू असते. बेटर म्हणजे कडवट आहे. बेटरर त्यापेक्षा अधिक कडवट आहे. आणि बेटरेस्ट म्हणजे सर्वात कडवट आहे. ब्लॅक, ब्लॅकर, ब्लॅकेस्ट काळा, अधिक काळा किंवा त्याहून काळा आणि सर्वात काळा. बोल्ड, बोल्डर, बोल्डेस्ट, बोल्ड मीन्स धीट. ब्रीफ संक्षिप्त, थोडक्यात. ब्रीफर त्याहून थोडक्यात. ब्रीफेस्ट सर्वात थोडक्यामध्ये. ब्राईट तेजस्वी, चकचकीत, चमकणारा. ब्राईटर अँड ब्राईटेस्ट. काम शांत, कामर कामेस्ट. क्लीन स्वच्छ, क्लीनर क्लीनेस्ट. टेक अ स्क्रीनशॉट, आय विल टेक अ साइड. तर त्यापुढील फॉर्म्स आपण पाहूया. रेग्युलर ॲडजेक्टिव्हजमध्ये क्लीनच्या पुढील पहा, क्लेव्हर, क्लेव्हरर, क्लेव्हरेस्ट. कोल्ड, कोल्डर, कोल्डेस्ट. क्लिअर, क्लिअरर, क्लिअरेस्ट. चीप, चीपर, चीपेस्ट. डिअर महाग किंवा प्रिय, डिअरर, डिअरेस्ट. त्याच्यानंतर डीप, डिपर, डिपेस्ट. डार्क, डार्कर, डार्केस्ट. अशा पद्धतीने ही ॲडजेक्टिव्हची फॉर्म्स आहेत. टेक अ स्क्रीनशॉट. पुन्हा एकदा स्क्रीनशॉट घ्यायचे आहे तुम्हाला. गे आनंदी किंवा खुश,
गेयर गेयस्ट, ग्रेट महान, ग्रेटर ग्रेटेस्ट, ग्रीन हिरवा हा रंग आहे, ग्रीनर ग्रीनेस्ट, हार्ड कठीण अवघड, हार्डर हार्डेस्ट, हाय उंच, हायर हायेस्ट, किन तीक्ष्ण एखाद्याचं किन ऑब्झर्वेशन असते, नजर तीक्ष्ण असते, किन किन्नर किन्नेस्ट, काइंड दयाळू, काइंडर काइंडेस्ट. टेक अ स्क्रीनशॉट अँड लेट अस सी द नेक्स्ट बोर्ड. तर हा पुढील बोर्ड लिहिलेला आहे. लाईट हलका, लाईट म्हणजे प्रकाश सुद्धा होते परंतु ते नाऊन होते आणि नाऊनची आपण डिग्री करत नाही म्हणून हलका असं आपण या ठिकाणी विशेषण घेऊया. लाईट मीन्स हलका, लाइटर लाइटेस्ट, नियर जवळ, नियरर नियरेस्ट, नॅरो अरुंद, नॅरोअर नॅरोएस्ट, न्यू नवीन, न्यूअर न्यूएस्ट, लॉंग लांब किंवा दूर, एखादी दोरी आहे ते लॉंग रोप आहे म्हणजे लांब दोरी आहे दूर नाही. आणि एखादा डिस्टन्स अशा दूरवर वस्तू आहे त्याला आपण रिमोट अशा अर्थाने दूर अर्थाने वापरतो. लॉंग लॉंगर लॉंगेस्ट, पुअर गरीब, पुअरर पुअरेस्ट, प्राऊड अभिमानी, prouder proudest. Take a screenshot and last board let us write once again about the regular and for the first rule. ह्या पहिल्या नियमामध्ये बसणारे जे काही ॲडजेक्टिव्ह आहेत ते आणखी एक वेळ एवढी लिहिल्यानंतर मग आता हा नियम संपतो आणि आपला हा व्हिडिओ पण संपतो. एक बोर्ड फक्त आता लिहायचं. टेक अ स्क्रीनशॉट. तर हा याच्यातील शेवटचा टप्पा आहे. पहिल्या नियमामधील पहा, शॉर्ट खुजा ठेंगणा, एखादी दोरी असेल शॉर्ट रोप म्हणजे खुजी आहे, एखादा माणूस असेल शॉर्ट मॅन, टॉल अपोजिट शॉर्ट म्हणजे उंचीला कमी, शॉर्ट, शॉर्टर शॉर्टेस्ट, स्मॉल लहान, स्मॉलर स्मॉलेस्ट, सॉफ्ट नरम मऊ, सॉफ्टर सॉफ्टेस्ट, स्ट्रॉंग मजबूत धष्टपुष्ट, स्ट्रॉंगर स्ट्रॉंगेस्ट, स्वीट गोड मधुर, स्वीटर स्वीटेस्ट, टॉल उंच, टॉलर टॉलेस्ट, थिक जाड किंवा घनदाट, थिकर थिकेस्ट, वीक अशक्त, वीकर विकेस्ट, वाइल्ड रानटी किंवा जंगली, वाइल्डर वाइल्डेस्ट, यंग तरुण म्हणजे वयाने लहान, यंगर त्याहून वयाने लहान, यंगेस्ट वयाने सर्वात लहान म्हणजे हा धाकटा सर्वात धाकटा अशा अर्थाने आहे. टेक अ स्क्रीनशॉट अँड just within 1 minute we are going to complete. Write down this. In this way we have seen in the first video about the degree, how many types of degrees are there that we have seen, and one rule also we have seen. And in the second video let us continue the next part. Just go on watching, and if you like the video just you have to subscribe the channel and you have to just mention you liked it, like it, share it and subscribe it, and let us see more videos again and again. Just go on watching the videos. Okay, see you in the next video.